अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर 100 बेडच्या रुग्णालयात व्हावे यासाठी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. 2014 साली 100 बेडची परवानगीही मिळाली, परंतु शासकीय इच्छाशक्तीअभावी जागा काही उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे नवरदेव आहे, नवरी आहे, पण भटजीसाठी लग्न राहिले अशी अवस्था अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयाची झालेली आहे. अकलूज उपजिल्हा रुग्णालयाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हे पुरस्कार मिळण्यामागे दवाखान्यातील सोयीसुविधा कारणीभूत नसून इथल्या डॉक्टरांचे कष्ट कारणीभूत आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून या परिसरातील खाजगी डॉक्टर वार ठरवून उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत होते. या रुग्णालयात नेहमीच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी राहिली आहे. ICU, सोनोग्राफी, एक्स-रे, MRI, CT स्कॅन व इतर मशिनरींची कमतरता नेहमी भासायची. एक्स-रे मशीन मिळाली तर टेक्निशियन मिळत नव्हता. रक्त तपासायचीही सोय नाही. ऑपरेशनकरिता सर्जन कधीही उपलब्ध झाला नाही. या दवाखान्यात बाळंतपणं मात्र खूप होतात. नॉर्मल आणि सिझेरियन केली जातात. सध्या दर महिन्याला 100 बाळंतपणाचे रुग्ण असतात. इतर कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर व मशिनरींच्या अभावी येथे होत नाहीत. जळितांचे, हाडांचे, डोळ्यांचे, हृदयांचे, मेंदूचे रुग्ण पंढरपूर किंवा सोलापूरला पाठवावे लागतात. ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक नाही. अतिदक्षता विभागाचीही सोय नाही. सध्या या रुग्णालयात 2 मेडिकल ऑफिसर, 3 क्लार्क, परिचारिका यांची कमतरता आहे. हे रुग्णालय नावालाच 50 बेडचे आहे, पण याला निधी मात्र 30 बेडचाच मिळतो. बेड संख्या कमी असल्यामुळे शासन तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करत नाही. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या अफाट आहे, पण शासनाच्या उदासीन धोरणांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. अकलूजचे 100 बेडच्या रुग्णालयाला परवानगी मिळूनही जागेअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे माळशिरसला 100 बेडच्या रुग्णालयाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. नुकतेच अकलूज उपजिल्हा रुग्णालयाला सोनोग्राफी मशीन मिळाली आहे. या मशीनवरती फक्त गरोदर स्त्रियांचीच तपासणी दर मंगळवारी होणार आहे. सध्या असलेल्या जागीच बहुमजली इमारत उभी करून 100 बेडचे अत्याधुनिक रुग्णालय बांधावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. जागेची वाट पाहण्यात मागील 10 वर्षे गेली. आणखी वाट पाहत राहिलो तर माळशिरस तालुक्याच्या इतर गावांमध्ये रुग्णालये तयार होतील, पण अकलूजचे काही होणार नाही. जागेअभावी या ठिकाणी दवाखान्याचं एक्सपान्शन करता आलं. आमदार रणजित पाटील साहेबांनी सातत्याने पाठपुरावा ठेवलेला आहे. अकलूजमध्ये ज्या शासकीय जागा उपलब्ध आहेत त्या संबंधीच्या बैठका चालू आहे. आता हा विषय कलेक्टर साहेबांकडे आलेला आहे. निश्चितच त्या बाबतीत लवकरात लवकर आम्ही बैठक लावू आणि जागेचा प्रश्न जो आहे तो निकाली काढू. निकाली काढल्यानंतर नक्कीच महाराष्ट्र शासनाकडून आपण अद्यावत असं नवीन 100 बेडचा दवाखाना लवकरात लवकर जनतेसाठी उपलब्ध करून देऊ. आज आपण उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. काय जाणवलं? काय कमी जास्त? पेशंटची संख्या खूप वाढलेली आहे. जागा ही अत्यंत जुनी असल्यामुळं कमी पडते आणि या ठिकाणच्या डॉक्टर लोक प्रयत्न करत आहेत या जागेमध्ये सगळं काम करण्याचं, परंतु बेसिकच आता या ठिकाणी उपचार केले जात आहेत. अधिक उपचाराच्या पद्धती या ठिकाणी सुरू करायची असतील त्याला सगळ्यात महत्त्वाचं जागेचा विषय आहे. MD डॉक्टर पाहिजे असतील, सर्जन डॉक्टर पाहिजे असतील. सध्या एकच ऑपरेशन थिएटर असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते. ऑपरेशन थिएटरची संख्या वाढली पाहिजे आणि या जागेत नवीन ऑपरेशन थिएटर होऊ शकत नाही. त्यामुळं जागा मिळवणं आणि नवीन इमारत बांधून त्या ठिकाणी अधिकाधिक सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल. हॉस्पिटल माळशिरसला गेलंय म्हणून असं समजतं.
इथलं 100 बेडचं हॉस्पिटल माळशिरसला मंजूर असं झालं. कुठं जात नसतं कुठलं हॉस्पिटल. ज्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तिथल्या सुविधा ठरलेल्या असतात. झालं तर ॲडिशनलच होईल. त्यामुळे माळशिरस तालुक्यात काही तोटा होणार नाही. 2-2 100 बेडचे हॉस्पिटल होऊ शकतात. त्या लोकसंख्या आणि हे सगळ्या गोष्टीच्या निकषावर हॉस्पिटल रन केलं जातं. तिथं ट्रेन किती आहे, तिथं उपचार किती होतात महिन्याला, या सगळ्या गोष्टींचा डेटा पाहिला जातो आणि मगच होतं. आणि दोन्हीकडे झालं तर अजून चांगलं आहे. निश्चित मी आमदार रणजितदादा तसेच आमदार उत्तम जानकर साहेब आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू की अद्यावत नवीन हॉस्पिटल आपल्या आंबोजमध्ये कसं निर्माण. मोफत रक्त तपासणी आपल्या माळशिरस तालुक्यात नाही केली जाते, इंदापूरला केली जाते. तर त्या बाबतीत आताच मी सिव्हिल सर्जन साहेबांकडून माहिती घेतली तर त्यांनी इथून पॉझिटिव्ह रिपोर्ट गेलेला आहे मंत्रालयामध्ये. तर संबंधित मंत्र्यांकडे पाठवा आम्ही 3 जण मिळून नक्की करू. डॉक्टर साहेबांनी आता जागा रिक्तच्या बाबतीत सांगितलं तर ते डायरेक्टर लेवलचे विषय आहेत, सिव्हिल सर्जन लेवलचे विषय आहेत. त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणच्या सगळ्या पोस्ट जास्तीत जास्त कशा भरल्या जातील हे बघतो.